हरभरा आयातीवर 1 एप्रिलपासून 10% आयात शुल्क लावलं आहे. आता विशेष म्हणजे या आयात शुल्कावरती जो काही आपला कृषी पायाभूत सुविधा सेस असतो तो पण लावलेला नाही आहे. आणखीन एका प्रकारचा सेस असतो तो पण लावलेला नाही आहे. बेसिक ड्युटीज ही 10% लावलेली आहे. आता जेव्हा आयात शुल्क शून्य केलं त्यावेळी शुल्क होतं 66%, परंतु सरकारनं लावलं केवळ 10%. मग आता हे 10% शुल्क लावल्यानंतर सरकार म्हणतं त्याप्रमाणे खरंच बाजारभावामध्ये मोठी तेजी येईल का? तर ते पाहताना आपल्याला दोन गोष्टी बघाव्या लागतील की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये हरभऱ्याचे दर खरंच एवढे जास्त आहे की केवळ 10% शुल्क लावल्यामुळं आपल्याकडे आयात कमी होईल. आणि दुसरं म्हणजे हरभऱ्याच्या दरावर ज्याचा महत्त्वाचा दबाव आहे त्या पिवळ्या वाटाण्याच्या आयातीचं काय? तर पिवळ्या वाटाण्याची आयात ही 31 मे 2025 पर्यंत शुल्कमुक्त आहे, म्हणजे आयातीवर कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे. हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. म्हणजे पिवळ्या वाटाण्याची आयात ही होतच राहणार आहे. आता सरकार 31 मे नंतर पिवळ्या वाटाण्याच्या आयातीला शुल्कमुक्त आयातीला मुदतवाढ देणार नाही याची देखील आता कुठलीच गॅरंटी देता येत नाही. म्हणजे सरकारचं त्यावेळचं धोरण काय असेल हे सांगता येत नाही.